नमस्कार मंडळी, गुढीपाडवा म्हणजे आपल्या मराठी नववर्षातील पहिला सण आणि हा सण आपल्यासाठी किती मोठा आहे हे तुम्हाला माहितीच आहे। आजच्याच दिवसापासून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते। खरं तर गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक असतो, पण बरेच जण श्रीखंडपुरीचा बेत करतात, कोणी बासुंदी करतात। तात्पर्य हेच आहे की या दिवशी काहीतरी गोड झालं पाहिजे, म्हणून गोड काहीतरी केलं जातं। तर आज आपण बनवतोय श्रीखंडपुरीचा बेत। चला तर जास्त वेळ न घालवता लगेचच पाककृतीकडे वळूयात। आणि हो, श्रीखंड एकदम घट्टसर कसं बनवायचं हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तेल न पिणारी टम्म फुगणारी पुरी कशी करायची तेही बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। श्रीखंड बनवण्यासाठी आधी आपल्याला दह्यापासून चक्का बनवून घ्यावा लागतो। हे घरचंच लावलेलं दही आहे, अर्धा किलो पेक्षाही जास्त भरले। आता एक पातेलं घेतलं, त्यावरती चाळणी ठेवली आणि वरून स्वच्छ कापड अंतरले। हे सगळं दही याच्यावरती घालूया। पारंपरिक पद्धतीने श्रीखंड बनवण्यासाठी ना दही कापडात बांधून 6 ते 8 तास टांगून ठेवतात आणि त्याचा घट्ट असा चक्का तयार करतात। आपण ही तेच करणार आहे। 6 ते 8 तासांसाठी याची गाठ बांधून असंच ठेवायचंय, म्हणजे दह्यातलं जे पाणी असतं ना ते सगळं पाणी निघून जाईल आणि घट्ट आणि क्रीमी असा चक्का आपल्याला मिळेल। शक्यतो रात्री झोपताना हे दही बांधून ठेवायचं, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत याचा छान असा चक्का मिळतो आपल्याला। आणि जर रात्री नाही शक्य झालं तर दिवसा ठेवलं तरीही चालेल, पण कमीत कमी 6 तास तरी हे बांधून ठेवायचं। वरून काहीतरी जड वजन ठेवलं तरीही चालणार आहे। बघा, अशा प्रकारे पाणी आत्ताच पडतंय आणि खूप सारं पाणी निघतंय याच्यातून। आता आपण आपली गुढीपाडवा स्पेशल थाळी करायला घेतोय। तर सगळ्यात आधी पुरीसाठीचं पीठ भिजवून ठेवूया। त्यासाठी 1.5 वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलं, त्यातच 1.5 चमचा बारीक रवा घातलाय। रवा बारीकच घालायचा, मोठा रवा वापरायचा नाही इथं। चवीप्रमाणे मीठ घातले आणि आता थोडंसं तेल घालायचे। तर गरम तेलाचं मोहन पुरीमध्ये घालायचं नसतं, आहे असंच तेल घालायचं। 1.5 वाटी पीठ घेतलंय, तर त्यासाठी 1.5 चमचा तेलही घातलंय इथे। थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे आता पीठ भिजवून घ्यायचे। टम्म पुरीसाठी एक महत्वाची टीप इथं सांगते तुम्हाला। तर कसं असतं, पुरीसाठीचं जे पीठ असतं ते एकदम घट्टसर असंच भिजवून घ्यायचं असतं। जर ते पातळ झालं किंवा चपातीप्रमाणे जर भिजवलं ना, तर मग आपल्या पुऱ्या छान अशा फुगत नाहीत आणि तेलही जास्त पितात। म्हणून यासाठीचं पीठ भिजवतानाच विशेष काळजी घ्यायची। एकदम पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालत याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचाय। इथं तुम्हाला दिसतच असेल छान घट्टसर असं हे पीठ आपण भिजवून घेतले। शेवटी थोडंसं तेल लावायचंय वरून। असं तेल लावल्यामुळे कणिक कोरडी न पडता छान मऊ अशी भिजली जाते। वरून झाकण ठेवूया आणि लगेचच आता श्रीखंड करायला घेऊया। तर इथे एका चाळणीमध्ये मी सगळा चक्का घेतला, त्याच्या खाली एक बोल ठेवलेला आहे। आता अशा प्रकारे एखाद्या पळीने वगैरे आपल्याला हे गाळून घ्यायचे। तयार झालेल्या चक्क्यामध्ये लगेचच साखर घालायची नाही कधीही, ही एक एक्स्ट्राची स्टेप करायची। अशा प्रकारे चाळणीमधून काढून घेतलं ना, आपलं श्रीखंड खूप छान असं क्रीमी होतं। तर साधारण अर्धा किलो पेक्षाही जास्त दही घेतलं होतं, पण त्याच्यापासून आपल्याला चक्का मात्र खूप कमी मिळाला, कारण दह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी असतं आणि चक्का बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये दह्यातील सगळं पाणी निघून जातं। त्यामुळे दही जास्त घेतलं तरी चक्का कमीच निघतो। तर इथं बघा, अर्धा किलोपेक्षा जास्त दह्यापासून आपल्याला फक्त वाटीभर इतकाच चक्का मिळालाय। आता याच्यात आपल्याला ही पिठी साखर घालायची आहे। पाऊण वाटी घेतली आहे, पण लागेल तशी घालूया आपण। मी शेवटी सांगणारच आहे की एवढ्या चक्क्यासाठी आपण किती साखर वापरली आहे ती। अर्धा चमचा वेलची पूड ही घातली इथं। ही साखरेमध्येच बारीक करून घेतली ना वेलची पूड, त्यामुळे पांढरी दिसतीये। सुरुवातीला थोडंसं असं चमच्याने किंवा पळीनेच हलवून घ्यायचे आणि त्यानंतर मग विस्करने आपल्याला हे विस्क करून घ्यायचे। तर श्रीखंड बनवण्यासाठीच्या महत्त्वाच्या 2 टिप्स मी इथं सांगते, ज्या माझी आजी सांगायची आणि ती अशाच प्रकारे बनवायची। तर श्रीखंड बनवताना नेहमी ताजा चक्काच वापरायचा, तो छान घट्टसर असा असावा। याच्यामध्ये साधी साखर न घालता नेहमी पिठी साखरच घालायची,
काय होतं, साधी साखर श्रीखंडामध्ये व्यवस्थित मिसळत नाही आणि त्यामुळे ते पातळ होऊ शकतं. टेक्स्चरही तितकं क्रीमी असं येत नाही. म्हणून पिठी साखर घालायची, जेणेकरून आपलं श्रीखंड छान क्रीमी आणि दाटसर असं तयार होतं. तर आपला जो चक्का होता तो छान असा घट्टसर होता, म्हणून थोडंसं दूध घालण्याचीही इथं आवश्यकता पडली. तर 3-4 चमचे दूध घालून मी हे श्रीखंड छान फेटून घेतले. मी तुम्हाला म्हटलं होतं साखर किती लागली ते सांगेल, तर पाऊण वाटी साखरेतली अर्धा वाटी आणि वरून 2 चमचे इतकी साखर इथे लागली आहे. इथं आपलं छान दाटसर आणि क्रीमी असं श्रीखंड तयार झाले. आता याच्यावरती झाकण ठेवू आणि हे फ्रीजमध्ये ठेवून देऊ आणि भाजीच्या तयारीला लागूया. इथं 2 चमचे खोबऱ्याचे काप छान असे भाजून घेतलेत. अर्धा टोमॅटो आणि 1 मध्यम आकाराचा कांदाही थोडंसं तेल घालून परतून घेतलाय. पाव चमचा आल्याचे तुकडे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि मुठभर कोथिंबीर घेतली स्वच्छ धुवून. हे वाटण आपण आलू मटारच्या भाजीसाठी बनवतोय, त्यामुळे एकदम बारीक असं वाटून घ्यायचं असतं. हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि जर लागलं तर 1-2 चमचे पाणी घालून ह्याची बारीक अशी पेस्ट करून घेऊया. आपलं हे वाटण वाटून होईपर्यंत गुढीपाडवा कधीपासून व का साजरा केला जातो हे थोडक्यात सांगते तुम्हाला. तर गुढीपाडवा या सणामागील लोकप्रिय कथा अशी आहे की प्रभू श्रीराम ज्यावेळेस त्यांचा 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून अयोध्येला येणार होते, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी अशाच प्रकारे गुढ्या उभा केल्या होत्या आणि आनंद साजरा केला होता. तेव्हापासूनच विजय आणि आनंदाचं प्रतीक म्हणून ही गुढी उभा करण्याची परंपरा सुरू झाली आणि आजही ती आपण आनंदाने करतो. तर इथं आपलं वाटण तयार झाले. आता भाजी करायला घ्यायची आहे. त्यासाठी कढईमध्ये 1 पळी तेल घातले. तेल चांगलं गरम झालं का पाव चमचा मोहरी घालूयात. मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा जिरेही घालूयात आणि आता हे सगळं वाटण घालायचे. वाटण परतून घेऊयात. 1-2 मिनिटासाठी हे असंच परतून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपल्याला याच्यात कोरडे मसाले घालायचे ते एक करून. पाऊण चमचा हे घरचं बनवलेलं लाल तिखट, अगदी चिमूटभर इतकीच हळद, धने आणि जिरे पूड पाव चमचा. पाव चमच्याला थोडासा कमी किचन किंग मसाला घातलाय. आता हे सगळं छान असं परतून घेऊयात. मी इथं किचन किंग मसाला वापरलाय. तुम्ही गरम मसाला घातला तरीही चालेल किंवा तुमच्याकडे दुसरा कोणता जर साठवणीचा मसाला असेल तोही घातला तरी चालेल. तर बघा छान तेल सुटेपर्यंत आपलं हे वाटण भाजून झालेलं आहे. आता याच्यात उकडलेले बटाटे घालायचे. तर एकच मोठ्या आकाराचा बटाटा मी उकडून त्याची सालं काढून असा कुस्करून घेतलाय. अगदीच बारीक फोडी करायच्या नाहीत याच्या, अशा हातानेच मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या म्हणजे भाजी छान होते. आणि हे आता गरम पाणी घालते. तर याच्यातच मी हे मटारही उकडून घेतले होते आणि मुद्दाम पाण्यातच ठेवले. पाण्यातून जर उकडलेले मटार काढले ना तर मग ते असे कोमेजले जातात, म्हणून पाण्यातच ठेवले. मग ते छान असे गोल गोल आणि ताजे राहतात. एक मोठा ग्लास भरून इतकं पाणी घातले. इथं पाणी वापरताना नेहमी गरम पाणीच वापरायचं, उकळी आलेलं असलं तर उत्तमच. आता चवीप्रमाणे या भाजीमध्ये मीठ घालूयात आणि एकदा छान असं ढवळून घेऊयात. इथं बघा तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी दिसतच असेल. शिजून अजून थोडीशी दाटसर होणार आहे ही. तर उकळी आली का गॅस बारीक करायचा आणि 5-6 मिनिटासाठी बारीक गॅसवरतीच आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे. 5 ते 6 मिनिटांनंतर आलू मटरची आपली भाजी शिजली आहे. आता परत एकदा छान अशी ढवळून घेऊयात आणि वरून छान ताजी चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया. अशी शेवटी कोथिंबीर घातली ना भाजीमध्ये खूप छान असा स्वाद येतो कोथिंबीरीचा, म्हणून मी नेहमीच चिरलेली कोथिंबीर शेवटीही घालत असते. भाजी तयार झाली, गॅसही बंद केलाय. आता ही झाकून ठेवूयात आणि पुरी करायला घेऊयात. तर पुरीसाठीचं पीठ आपण सगळ्यात आधी भिजवून घेतलं होतं, त्यामुळे आतापर्यंत ते छान असं भिजलं गेलंय. आता परत एकदा हे थोडंसं मी मळून घेते
आणि लगेचच पुऱ्या लाटायला घ्यायच्यात. पुऱ्या छान होण्यासाठी हे पीठ मऊ असं भिजणं गरजेचं असतं. अर्धा तास तरी भिजू द्यायचं. त्याहून जास्त वेळ भिजलं तरीही चालतं, पण अगदीच जर वेळ नसेल तर 15 मिनिटांसाठी का होईना पण हे भिजवून घ्यायचं, म्हणजे आपल्या पुऱ्या अशा मस्त होतात. तर इथं बघा असे मध्यम आकाराचे या पिठाचे मी गोळे करून घेते. जास्त छोटेही नाही आणि जास्त मोठेही नाही, असे मध्यमच करून घ्यायचे, म्हणजे आपल्या पुऱ्या छान होतात. मला अशा मध्यम आकाराच्या पुऱ्याच आवडतात. तर एक एक गोळा आता कोरड्या पिठामध्ये घोळवून आपण पुऱ्या लाटून घेऊयात. पुरी लाटताना पण तुमच्या लक्षात येतच असेल की आपलं पीठही इथं घट्टसर असंच आहे. हलक्या हाताने असं गोल फिरवत फिरवत पुरी लाटून घ्यायची. आणि इथं सगळ्यात महत्त्वाची एक टीप आहे की पुरी पातळ कधीच लाटायची नाही, तर थोडीशी जाडसर म्हणजे मध्यम जाडसर अशीच लाटायची. म्हणजे काय होतं, ती छान टम्म फुगते आणि त्याच्यामध्ये तेलही राहत नाही. जर अगदीच पातळ पुरी लाटली ना तर ती फुगत नाही आणि बऱ्याच वेळा मग तेलही त्याच्यामध्ये जास्त राहतं. एक एक करून सगळ्या पुऱ्या अशाच प्रकारे लाटून घेऊयात आणि मग तळायला घेऊया. पुऱ्या लाटायला घ्यायच्या अगोदरच मी तेलही तापत ठेवलं होतं. इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते की अशा प्रकारे मी लाटून घेतलीये. जास्त पातळही नाही आणि अति जाडही नाही. गरम तेलामध्ये आता पुरी सोडायची आहे आणि वरून झाऱ्याने हलकसं असं दाब द्यायचा. अगदी जोरात दाबायचं नाही, हलका झाऱ्या फिरवायचा वरून, म्हणजे आपली पुरी छान टम्म फुगते. परफेक्ट टम्म फुगलेल्या आणि तेल कमी पेणाऱ्या पुरीसाठी इथं 2 टिप्स सांगते की पुरी सोडायच्या आधी तेल अगदी छान असं गरम झालेलं असावं. कडकडीत तेलामध्येच नेहमी पुरी सोडायची, म्हणजे ती टम्म फुगते आणि त्यामध्ये तेलही राहत नाही. जर कमी तापलेल्या तेलामध्ये पुरी टाकली ना तर ती व्यवस्थित सगळीकडून फुलली जात नाही आणि तेल त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये राहतं. त्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाची टीप लक्षात ठेवा. बघा अगदी मस्त अशी आपली पुरी तयार झाली आहे. एक एक करून बाकीच्याही पुऱ्या अशाच प्रकारे आपल्याला तळून काढायच्यात. अजून एक महत्त्वाची टीप सांगते मी इथं. तेलामध्ये पुरी सोडताना आणि ती तळताना पण गॅस नेहमी फुल ठेवायचा. तुमचा गॅस जर अगदीच जास्त प्रमाणामध्ये चालत असेल ना तर मध्यम ठेवा, पण मंद गॅसवरती कधीही पुऱ्या तळायच्या नाहीत, नाहीतर त्याच्यामध्ये खूप जास्त तेल राहतं आणि अशा टुमटुमीत त्या फुगतही नाहीत. आपण बाहेर बघतो ना ज्यावेळेस पुरी बनवतात ना ते त्याच्यातून अगदी असा धूर निघायला लागलेला असतो त्या तेलातून आणि त्याच्यात ते पुरी सोडतात, त्यामुळे त्यांच्या मस्त अशा पुऱ्या होतात. तर बघा काय जबरदस्त अशा आपल्या या पुऱ्या दिसायला लागल्यात. बघूनच कोणालाही खायची इच्छा होईल. आता याच गरम तेलामध्ये आपण पापडही तळून घेऊयात, कारण सणासाठीची थाळी करतोय त्यामुळे त्या थाळीमध्ये पापडाचा कोणताही एखादा प्रकार असेल तर आपली थाळीही पूर्ण होते आणि जेवणालाही तितकीच मज्जा येते. हे उडदाचे पापड आहेत आणि कोणत्याही प्रकारचे पापड तळताना ते गरम कडकडीत तेलातच सोडायचे आणि फुल गॅसवरतीच तळून घ्यायचे, म्हणजे त्याच्यात अजिबात तेल वगैरे राहत नाही. अशाच प्रकारे सगळे पापड तळून घेते आणि लगेचच आपली आजची स्पेशल थाळी वाढायला घ्यायची आहे आपल्याला. अजिबात तेल न पिलेल्या टम्म फुगलेल्या पुऱ्या, कुरकुरीत उडदाचा पापड, तर्रीदार अशी आलू मटारची भाजी आणि क्रीमी दाटसर स्वादिष्ट असं श्रीखंड इथे तयार झाले. पुऱ्यांमधील थोडीशी हवा गेली आहे कारण शूटिंग आणि फोटोच्या नादात मला जरा जास्त वेळ गेला. तर इथं बघा किती दाटसर असं आपलं श्रीखंड तयार झाले. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अजून काय पाहिजे. इथं आपली गुढीपाडवा विशेष श्रीखंड, पुरी आणि आलू मटारची भाजी याची संपूर्ण थाळी तयार झाली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाफार जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुम्हाला श्रीखंड पुरी खायला आवडती का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.